हॅलो स्टुडंट्स, आज काय बघायचं आहे? तर आज ल्युकास टेस्ट बघायचं आहे, म्हणजे रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विच इन्व्हॉल्व्स द क्लिवेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं? हे बघा, आपलं अल्कोहोलचं स्ट्रक्चर कसं असतं? ROH. आतापर्यंत आपण रिॲक्शन्स कोणत्या बघितल्या आहेत की ज्याच्यामध्ये हा ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. पण आज आपण कोणत्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत की ज्याच्यामध्ये आपला हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. बघा, आज द रिॲक्शन्स विच इन्व्हॉल्व्स द ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन द अल्कोहोल. अल्कोहोल मधला कार्बनचा आणि ऑक्सिजनचा, किंवा आपण असं म्हणूया की कार्बन आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होईल, अशा रिॲक्शन्स आपण काय करणार आहे? आज डिस्कस करणार आहे. तर डिस्कस करूया. चलो, त्यामध्ये पहिली रिॲक्शन असेल दॅट इज द रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. रिॲक्शनचं नाव बघा, रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. आता हायड्रोजन हलाइड्स म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये? हायड्रोजन हलाइड मध्ये येतं HCl, HBr किंवा HI. बरोबर आहे का? बघा, चलो आता काय करायचं आहे? एक अल्कोहोल घेऊया आपण. अल्कोहोल म्हणजे काय? आपला फॉर्म्युला काय अल्कोहोलचा? ROH. ह्या ROH मध्ये काय करायचं आपल्याला? ZnCl2 ऍड करायचं आहे. काय करायचं? ZnCl2. पण हे ZnCl2 कसं पाहिजे? अनहायड्रस पाहिजे. काय करायचं आहे? अनहायड्रस ZnCl2. जस्ट मिनिट, मी बघून घेतो. अनहायड्रस ZnCl2 नको, आपण काय करूया, रिॲक्शन अगोदर बघूया मेकॅनिझम बघण्यापेक्षा. ROH घेतला. चलो, ह्या ROH मध्ये काय करणार आपण? HCl ऍड करूया. HCl म्हणजे काय? हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. झिंक क्लोराइड अनहायड्रस म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर नको आहे आपल्याला. मग काय होणार आहे बघा, हा इथून OH मायनस निघून जाईल. हा H प्लस असतो, हा Cl मायनस असतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. हा बॉन्ड ब्रेक होईल इथला, कुठला? कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल. इथं हा बॉन्ड ब्रेक होणार, हा Cl इथं येईल, हा OH इथं येईल. तुमचं स्ट्रक्चर कशाच राहिलं? RCl प्लस H2. सिंपल रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये केलं काय आपण? एक OH मायनसला एका Cl मायनसनं रिप्लेस केलं. व्हॉट इज मायनस? म्हणजे न्यूक्लिओफाईल आहे. मग हे आपली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असू शकते का? See, this reaction of alcohol with hydrogen halides are the nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction म्हणजे काय? हा एक न्यूक्लिओफाईल आहे, हा एक न्यूक्लिओफाईल. एका न्यूक्लिओफाईलला दुसऱ्या न्यूक्लिओफाईलनं काय केलं? सबस्टिट्यूट केलं. बघा ना, जिथं OH होता तिथं काय आला? Cl आला. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग ह्याच्यामध्ये होतंय काय? एक अल्कोहोल घेऊया. अल्कोहोलचं एक्झाम्पल काय? CH3C, CH3, CH3OH. What is the name of this alcohol? This is called as a tertiary butyl alcohol. ह्या tertiary butyl alcohol मध्ये मी काय ऍड करतोय? HCl in the presence of अनहायड्रस ZnCl2. जेव्हा मी ह्याच्यामध्ये अनहायड्रस ZnCl2 ऍड करेन त्यावेळेला काय होणार बघा, हा बॉन्ड ब्रेक होईल. इथला निगेटिव्हली चार्ज OH मायनस निघून जाईल, हा इथला Cl मायनस येतील, हा इथं येईल. म्हणजे काय तयार झालं तुमचं? CH3Cl. बरोबर आहे का? इथं कोण आला तुमचा? Cl प्लस H2. आता तुम्ही म्हणा, इथं आपण सोपं अल्कोहोल घ्यायचं सोडून डायरेक्ट 3 डिग्री अल्कोहोल घेतलं ना, मग आपण रिॲक्शन काय लिहू शकलो असतो? मिथाइल अल्कोहोल प्लस HCl गिव्स मिथाइल क्लोराइड लिहू शकलो असतो. पण इथं मुद्दाम मी काय केलेलं आहे? 3 डिग्री अल्कोहोल घेतलंय. हे 3 डिग्री अल्कोहोल का घेतले हे तुम्हाला थोड्या वेळाने समजेल. लक्षात आलं का? चला, तर आपल्याला ह्याचं आता काय करायचं आहे? मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम ऑफ दिस न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. राईट डाऊन. ही रिॲक्शन लिहून घेतली का? चलो, आता मेकॅनिझम मध्ये काय आहे? व्हॉट इज द रोल ऑफ अनहायड्रस ZnCl2? दिस अनहायड्रस ZnCl2 ऍक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. हा काय करतो? कॅटॅलिस्ट म्हणून काम करणार आहे. कसं असेल पहा. याच्यामध्ये काय होतं? पहिल्यांदा ROH म्हणजे काय? तुमचं अल्कोहोल असेल. बरोबर आहे का? ह्या ROH ला आपण अशाही पद्धतीने लिहितोयच नेहमी. ठीक आहे, आज असं पण लिहूया आपण. चलो, इथं काय घेतलं आपण? ZnCl2. पण तो ZnCl2 कसा असतो? अनहायड्रस असतो. आता काय होणार आहे? हा ZnCl2 मधला झिंक आहे,
दॅट इज द इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग पॉवर असलेला साहजिक आहे ना, तो मेटल आहे, इलेक्ट्रॉन घेऊ शकतो तो. ऑक्सिजन आहे का इथं, ऑक्सिजनकडे काय लोन पेअर असते. हा ऑक्सिजन लोन पेअरमुळे ह्या काय होतो, झिंकला अटॅक करतो. आणि ह्या ऑक्सिजननं जर झिंकला अटॅक केलं तर तुमचं स्ट्रक्चर काय राहतं बघा, आरला आर तसंच राहील का, ऑक्सिजनला ऑक्सिजन राहील. ऑक्सिजन कुणाला अटॅच होईल इकडं, ZnCl2 ला अटॅच होईल, बरोबर आहे का. आणि ऑक्सिजनचा हा जो हायड्रोजन आहे तो आपण काय करूया, खाली लिहूया का. एक लक्ष द्या, हे बघा आरला आर आला, ऑक्सिजनला ऑक्सिजन आला, पण हा हायड्रोजन आपण इथं खाली लिहिला. मग हा ऑक्सिजन कोणाशी अटॅच होईल, ZnCl2शी. मग हा ऑक्सिजन ZnCl2 ला कसा अटॅच झाला, ऑक्सिजन स्वतःची इलेक्ट्रॉनची पेअर दिली. ऑक्सिजन जेव्हा स्वतःची इलेक्ट्रॉनची पेअर देणार आहे, कधी लक्षात ठेवा, हे चौथ्यांदा होत असेल या टॉपिकमध्ये की जेव्हा ऑक्सिजन स्वतःची इलेक्ट्रॉनची पेअर देतो तेव्हा त्याच्यावर चार्ज कुठला येतो, प्लस चार्ज येतो. मग या ZnCl2 वर कुठला चार्ज येणार आहे, मायनस चार्ज येणार आहे. आता बघा ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते कंपाऊंड कसं असतं, अनस्टेबल. सी दिस कंपाऊंड इज अ अनस्टेबल कंपाऊंड. मग हे अनस्टेबल कंपाऊंडचं काय होत असतं, पुढं कन्व्हर्जन होणार आहे. अनस्टेबल कंपाऊंडचं कन्व्हर्जन कसं होईल, एक लक्ष द्या. आता हा ऑक्सिजन ह्या आर कडून इलेक्ट्रॉनची पेअर घेईल, आर कडून इलेक्ट्रॉनची पेअर घेतली की काय तयार झालं तुमचं इकडं, ZnCl2OH मायनस, बरोबर आहे का. आणि इथं राहिलं काय, आरची जर इलेक्ट्रॉनची पेअर इकडे गेली तर आर राहिलं का आर प्लस राहिला, आर प्लस. व्हॉट इज दिस आर प्लस, आर प्लस इज अवर नेहमीप्रमाणे कोण आहे, कार्बोकॅटायन. किती तर वेळा झाले ना, आर प्लस म्हणजे कार्बोकॅटायन. मग या रिॲक्शन मध्ये कार्बोकॅटायनची फॉर्मेशनची जी स्टेप आहे दॅट इज द RDS ऑफ दिस मेकॅनिझम. या मेकॅनिझमची काय, रेट डिटरमाइनिंग स्टेप कुठली आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायन जेवढा फास्ट तयार होईल, बघा कार्बोकॅटायन जेवढा फास्ट तयार होईल तुमच्या रिॲक्शनचा रेट कसा असणार, तेवढा जास्त असणार. चलो रिॲक्शनचा रेट पण आपण कार्बोकॅटायन कसा होतो ते नंतर पाहू. कार्बोकॅटायन तयार झाला. आता ह्या कार्बोकॅटायनवर कोण अटॅक करणार आहे, आपला रिएजंट कुठं आहे, HCl. HCl ह्याच्यावर अटॅक करेल. समजा HCl ने ह्याच्यावर अटॅक केला, मी इकडे लिहितो काय अटॅक केला, HCl ने. HClचा H प्लस असतो, Cl मायनस असतो. हा Cl मायनस ह्याच्यावर अटॅक करेल का बघा, Cl मायनसने जर ह्याच्यावर अटॅक केलं तर तुमचं स्ट्रक्चर कशाचं झालं, RCl. व्हॉट अबाउट दिस H प्लस, हा H प्लस कोणाकडे जाणार, OH मायनसकडे. आणि काय तयार झालं तुमचं, H2O. मग ह्या ZnCl2 वरचा जर OH मायनस निघून गेला तर ZnCl2 हा ZnCl2 म्हणून परत तयार झाला का, म्हणजे इथं तो कंझ्युम झाला, इथं फायनली काय झाला, तयार झाला. जो पहिल्यांदा कंझ्युम होतो आणि फायनली तयार होतो तो म्हणजे कोण असतो, कॅटॅलिस्ट असतो. इथं वॉटर पण तुमचा बाय प्रोडक्ट तयार झाला आणि आपल्याला हवा असलेलं काय तयार झालं, तुमचं RCl तयार झालं. आता याच्यामध्ये कसं असतं, हा जो कार्बोकॅटायन आहे, हा कार्बोकॅटायन जेवढा पटकन तयार होईल तेवढा रिॲक्शनचा कसा असणार आहे, रेट जास्त असणार. मग मी इथं असं लिहू का, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, काय असणार सांगा बघू, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जेवढी जास्त तेवढा तुमच्या रिॲक्शनचा रेट हा नेहमी जास्त राहणार आहे, बरोबर आहे का. मग कुठला कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो, प्रायमरी, सेकंडरी की टर्शरी. कुठला कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो, टर्शरी कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो. म्हणून मी रिॲक्शन मगाशी घेताना कुठली घेतली होती, टर्शरी अल्कोहोलची, का तर त्याच्यामध्ये काय तयार होणार, तुमचा कार्बोकॅटायन तयार होणार. बरोबर आहे, लक्षात आलं का. चलो आता काय करायचं बघा, इथं कार्बोकॅटायन तयार होतोय का इंटरमिडिएट मध्ये. आता जेव्हा कार्बोकॅटायन तयार होतो हा इंटरमिडिएट मध्ये, तेव्हा त्या कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर कसं असतं आठवते का, प्लेनर स्ट्रक्चर असं असतं. एका प्लेनमध्ये असा कार्बन असतो, कार्बनचे 3 ग्रुप एका प्लेनमध्ये असतात, वर आणि खाली असे एम्प्टी ऑर्बिटला असतं. आपला जो Cl मायनस न्यूक्लिओफाइल आहे तो वरून पण अटॅक करू शकतो आणि खालून पण अटॅक करू शकतो. का तर हा कार्बनचं हायब्रिडेशन कुठलं असतं, sp2. हे आता बऱ्याच वेळा झालेलं आहे, अल्केल हलाइडमध्ये हे डिटेलमध्ये मी शिकवलेलं आहे, तिथं जाऊन बघितलं तरी चालेल. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल तर त्याचं काय असतं, जॉमेट्री अशी प्लेनर असते. म्हणजे कार्बनला 3 ग्रुप्स असतील तर एक इकडे असेल, एक इकडे असेल आणि एक इकडे असेल. बघा एका प्लेनमध्ये 3 ग्रुप वरून खाली असं एम्प्टी ऑर्बिटला असतं. Cl मायनस वरून पण येऊ शकतो, Cl मायनस खालून पण येऊ शकतो. त्यामुळं काय होत असतं, इथं तुमच्या स्ट्रक्चरचं रिटेन्शन पण होतं अँड इन्व्हर्जन पण होतं. आणि जिथं रिटेन्शन आणि इन्व्हर्जन दोन्ही पण होतं तिथं कुठलं मिक्सचर तयार होतं, तिथं
रासेमिक मिक्सचर तयार होतं. लक्षात आलं का? दिस मेकॅनिझम रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ काय? रासेमिक मिक्सचर. परंतु कधी जर तुमचा हा असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर, सॉरी असिमेट्रिक नाही, कार्बोकॅटायनच असणार आहे, त्यात सुद्धा तो असिमेट्रिक असेल, DL ते नंतर आपण पाहूया. इथपर्यंत लक्षात आलं का? आता कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी कशी असते? 3 डिग्री कार्बोकॅटायन इज स्टेबल दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. मग समजा तुम्हाला 3 अल्कोहोल दिले असतील, त्या 3 अल्कोहोलमध्ये जर तुम्हाला कंपॅरिझन विचारलं की कुणाचं रेट ऑफ रिॲक्शन जास्त असेल विथ HCl, तर तुम्ही कसं ठरवणार? कुठलं अल्कोहोल 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार केलं ते जास्त स्टेबल असणार आहे. मग 3 डिग्री कार्बोकॅटायन कोण तयार करणार आहे? टर्शियरी अल्कोहोल. मग टर्शियरी अल्कोहोलचा रिएक्शनचा रेट कसा असणार आहे? जास्त असणार आहे. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरीचा, त्याच्यापेक्षा कमी कोणाचा असणार आहे? प्रायमरीचा असणार आहे. अँड सी दिस ZnCl2 and अनहायड्रस ZnCl2 किंवा अनहायड्रस ZnCl2 अँड HCl हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय काय वापरतो? अनहायड्रस ZnCl2 आणि HCl पुढे वापरलं का इथं? ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो ल्युकास रिएजंट. ह्याला आपण काय म्हणतो? ल्युकास रिएजंट. काय नाव देतो आपण ह्याला? ल्युकास रिएजंट. उद्या CET ला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द कॉम्बिनेशन ऑफ ल्युकास रिएजंट? काय? अनहायड्रस ZnCl2 अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे जे HCl घेतो ते कसं घ्यायचं आहे आपण? कॉन्सन्ट्रेटेड HCl नेहमी घ्यायचं. लक्षात आलं का? चलो आता काय करायचं आहे? हे लिहून घ्या. मग आपण ल्युकास टेस्टचा यूज काय करायचा बघूया. लिहून घेतलं? चलो मग आपण काय करायचं आहे? दिस ल्युकास टेस्ट कॅन बी यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या काय म्हणतो आपण त्याला? आयडेंटिफिकेशन किंवा डिफरन्सिएशनसाठी आपण काय करतो? ही ल्युकास टेस्ट वापरायचा आहे. व्हॉट इज अ ल्युकास रिएजंट? परत एकदा चेक करा. व्हॉट इज अ ल्युकास रिएजंट? काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 असणार आहे. बरोबर आहे का? चलो ल्युकास टेस्ट कशी वापरली जाईल? एक मिनिट जरा. See this test or this reagent is used to distinguish between primary, secondary and tertiary alcohols. कसं बघा? चलो मी काय दिलंय तुम्हाला? समजा मी तुम्हाला काय दिलं? 3 डिग्री अल्कोहोल दिलं. 3 डिग्री अल्कोहोल म्हणजे कोणतं? टर्शियरी अल्कोहोल दिलं. त्याच्यामध्ये मी काय काय ॲड केला? ल्युकास रिएजंट ॲड केला. आपली रिॲक्शन काय आहे? इथं मी लिहितोय ROH प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 काय तयार होईल? RCl प्लस H2. RCl जो तयार होतो ना, त्या RClचा काय होतो? प्रेसिपिटेट तयार होतो. असा PPT तयार होणार आहे बघा. इथं मी रेड कलरने मुद्दाम लिहिलंय, दिस इज अ प्रेसिपिटेट. अल्किल क्लोराइड जे आपलं तयार होईल त्या अल्किल क्लोराइडचा PPT तयार होत असतो, प्रेसिपिटेट तयार होत असतो. मग काय होणार आहे? इथं काय तयार होईल तुमचं? RX तयार होईल का? किंवा आपण याला RClच म्हणूया ना, आपण अल्किल क्लोराइडच तयार होणार ना. ह्याचा काय तयार होईल तुमचा? PPT. ह्या PPTचा कलर कसा असतो? व्हाईट असतो. इथं काय तयार झालं तुमचा? व्हाईट PPT. जर इथं व्हाईट PPT तयार होत असेल, इथं 3 डिग्री अल्कोहोल आहे, रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होत असणार आहे? 3 डिग्री अल्कोहोल घेतलं, त्याच्यामध्ये ZnCl2 ॲड केलं, कार्बोकॅटायन तयार. कार्बोकॅटायन जो तयार होतो तो किती डिग्री कार्बोकॅटायन तयार होणार आहे? 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार होईल, टर्शियरी कार्बोकॅटायन तयार होईल. आणि टर्शियरी कार्बोकॅटायन स्टेबल असल्यामुळे रिॲक्शन काय होणार आहे? पटकन होणार आहे. आणि हा व्हाईट PPT काय होणार आहे? इमिजिएटली. हा व्हाईट PPT काय होईल? इमिजिएटली अपीअर होईल. अगदी तुम्ही अल्कोहोल घेतलं आणि ZnCl ॲड केल्या लगेच काय होणार आहे? तुमचा PPT होणार आहे. दुसरी गोष्ट, सेकंडरी अल्कोहोल घेऊया आपण. याच्यामध्ये काय ॲड करूया? ल्युकास रिएजंट ॲड करूया. अगेन RCl तयारच होणार आहे. RClचा व्हाईट PPT तयार होईल. पण इथं कुठला कार्बोकॅटायन तयार होणार आहे? इथं सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होणार. आणि इथं जो सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होईल तो या टर्शियरी कार्बोकॅटायनपेक्षा कसा असतो? लेस स्टेबल असतो. त्यामुळे हा थोडासा वेळानं तयार होणार आहे. त्यामुळे इथं किती होईल?
5 ते 10 मिनिटांनंतर पीपीटी तयार होईल. 5 ते 10 मिनिटांनंतर पीपीटी तयार होईल. आणि समजा तुम्ही 1 डिग्री अल्कोहोल घेतलं म्हणजे प्रायमरी अल्कोहोल घेतलं आणि त्याच्यामध्ये जर ल्युकास रिएजंट ॲडच करायचं म्हणलं तर इथं नो पीपीटी किंवा RCl तयार होणारच नाही. का तयार होणार नाही तुम्ही मला सांगा. चला बघा का तयार होणार नाही. नाही इथं 1 डिग्री अल्कोहोल आहे ना. इथं 1 डिग्री अल्कोहोल असल्यामुळे काय होतं 1 डिग्री अल्कोहोल पासून तयार होणारा कार्बोकॅटायन कसा असणार आहे 1 डिग्री कार्बोकॅटायन. 1 डिग्री कार्बोकॅटायन अनस्टेबल असतो त्यामुळे एकतर तो तयारच होणार नाही. म्हणजे नो पीपीटी ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला ह्याचा पीपीटी तयार होणार नाही. समजा ह्याचा प्रेसिपिटेट तयार झालाच तर आपल्याला त्याला काय करावं लागेल हीट करावं लागेल. मग त्याचा काय येणार तुमचा व्हाईट कलरचा RClचा पीपीटी येईल. कळलं का. मग इथं आपण अल्कोहोल किती घेतले 3 अल्कोहोल घेतले. बघा 3 अल्कोहोल घेतले. ल्युकास रिएजंट ऍड केलेला आहे. टेस्टमध्ये फरक काय आहे टर्शरी अल्कोहोल घेतला आणि ल्युकास रिएजंट ऍड केला की इमिजिएटली व्हाईट पीपीटी. सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि ल्युकास रिएजंट ऍड केला की 5-10 मिनिटांनी पीपीटी. आणि प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि ल्युकास रिएजंट ऍड केला तर पीपीटी रूम टेम्परेचर येणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल त्याला हीट करावं लागेल. सी दिस इज द डिस्टिंग्विशिंग क्रायटेरिया. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बघा इथं 3 मार्कर वेगवेगळ्या कलरचे आहेत. सपोज दिस इज प्रायमरी अल्कोहोल, दिस इज सेकंडरी अल्कोहोल, दिस इज टर्शरी अल्कोहोल. टर्शरी सेकंडरी प्रायमरी थोडंसं लांब लांब पकडतो बघा बरोबर आहे. हा कुठला आहे टर्शरी सेकंडरी प्रायमरी प्रायमरी सेकंडरी टर्शरी. 3 टेस्ट ट्यूबमध्ये 3 अल्कोहोल घेतले मी तिन्हीमध्ये ल्युकास रिएजंट ऍड करतो. काय होणार आहे ह्याच्यात पीपीटी येईल का नाही येणार. ह्याच्यात पीपीटी येईल का 5-10 मिनिटांनंतर. ह्याच्यात ऍड केल्या पीपीटी येईल. मग ज्याच्यात ऍड केले लगेच पीपीटी तयार झाला तो कुठला अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल. 5-10 मिनिटांनी आलं सेकंडरी आणि रूम टेम्परेचरला पीपीटी आलाच नाही हीट केल्यावाला तर प्रायमरी. दिस इज द क्रायटेरिया ना. मग तुम्ही ल्युकास रिएजंटचा वापर करून काय करू शकता प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल आयडेंटिफाय करू शकता. लक्षात आलं का. हे लिहून घ्या. आपण काय करूया नेक्स्ट क्रायटेरिया ह्याचा काय असेल ते एक्झाम्पल्स बघूया. चालेल चलो लिहून घेतला. आता मी काय करतो इथं खाली एक एक्झाम्पल देऊ का तुम्हाला. चलो काय एक्झाम्पल दिलाय मी दिसतंय का बघा स्क्रीनवर. नाहीतर असं व्हायचं परत ते दिसणार नाही. दिसतंय चलो प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 रिॲक्शन होईल का. रिॲक्शन होईल का. रिॲक्शन होईल का. कुठला अल्कोहोल आहे व्हॉट इज द टाइप ऑफ अल्कोहोल प्रायमरी सेकंडरी की टर्शरी. कुठल्या प्रकारचा अल्कोहोल आहे हे बघा OH ह्या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन अजूनही एका कार्बनला अटॅच आहे आणि जो कार्बन एकाच कार्बनला अटॅच असतो तो 1 डिग्री कार्बन असतो. आणि 1 डिग्री कार्बनला अटॅच असलेला अल्कोहोल म्हणजे कुठलं हे प्रायमरी अल्कोहोल आहे. मग प्रायमरी अल्कोहोलमध्ये HCl ऍड केलं कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड केलं आणि अनहायड्रेटेड ZnCl2 ऍड केलं तर रिॲक्शन होईल का नाही होणार. रूम टेम्परेचरला रिॲक्शन होणार नाही का तर हे प्रायमरी अल्कोहोल आहे ना. तरी सुद्धा इथं मात्र तुमचा पीपीटी लगेच म्हणण्यापेक्षा रूम टेम्परेचरला मात्र इथं पीपीटी तयार होणार आहे. आता तुम्ही म्हणणार असं कसं हे तर प्रायमरी अल्कोहोल आहे. मग कसं झालं फरक बघा काय डिफरन्स आहे. जेव्हा तुमचं ह्याचं मेकॅनिझम आपण पाहिलं जाईल मेकॅनिझममध्ये काय होईल हे बघा अनहायड्रेटेड ZnCl2 ह्याच्यापासून काय घेणार आहे इलेक्ट्रॉनची पेअर घेईल. मग हा OH निघून जाईल त्यासोबत इथं कुठला कार्बोकॅटायन तयार होईल प्रायमरी कार्बोकॅटायन तयार होईल की. पण प्रायमरी कार्बोकॅटायन तयार झालं तर ॲट द सेम टाइम इथं तुमचा हा बेन्झाईल कार्बोकॅटायन आहे का बघा. आणि बेन्झाईल कार्बोकॅटायन हा जास्त स्टेबल असतो. मग आपल्या रिॲक्शनचा रेट हा टाइप ऑफ अल्कोहोलवर डिपेंड होता का स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनवर डिपेंड होता. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन होणार नाही सेकंडरीची रिॲक्शन 5 मिनिटांनी होईल टर्शरीची रिॲक्शन इमिजिएटली होईल. हा क्रायटेरिया झाला. पण रिॲक्शनचा रेट हा तुमचं अल्कोहोल हे प्रायमरी आहे सेकंडरी आहे का टर्शरी आहे ह्याच्यावर डिपेंड राहणार नाही. तुमच्या रिॲक्शनचा रेट हा तुमच्या इंटरमिडिएट कार्बोकॅटायन कसा तयार होतो त्या कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवर डिपेंड असतो. हे कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतं बिकॉज ऑफ द रेझोनन्स. बरोबर आहे ना. बघा की पाय सिग्मा प्लस ही इलेक्ट्रॉन पेअर इथे येणार इथं प्लस चार्ज येणार ही इलेक्ट्रॉन पेअर येताना प्लस चार्ज येणार ही इलेक्ट्रॉन पेअर इथं आली प्लस चार्ज आला. ह्या रेझोनन्समुळं हा कार्बोकॅटायन कसा असतो जास्त स्टेबल असतो त्यामुळे ही रिॲक्शन व्हायलाच पाहिजे.
उद्या क्वेश्चन विचारला की ह्याच्यामध्ये कोणाची रिॲक्शन होईल का, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी, तर हे लक्षात ठेवा, बेंझाइल कार्बोकॅटायन असेल तर रिॲक्शन ही तुमची व्हायलाच पाहिजे. लिहून घ्या बघू. चला रिॲक्शन लिहून घ्या. चलो घेतलं लिहून. आता काय करायचं, एक एक्झाम्पल घेऊया. किती प्रोडक्ट्स तयार होतील ह्याच्या संदर्भात एखादं एक्झाम्पल काय केलं जाऊ शकतो, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. चलो मी काय घेतोय बघा, C2H5C CS3H and OH. What is the type of this alcohol? What is the type of this alcohol? This is a secondary alcohol. मग काय घेणार तुम्ही इथं, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2. म्हणजे काय घेतला तुम्ही, ल्युकास रिएजंट घेतला. बरोबर आहे का. हा जर ल्युकास रिएजंट घेतला तर रिॲक्शन कशी होईल, सिंपल आहे. परत त्याला मेकॅनिझम शॉर्टमध्ये डिस्कस करूया. हा OH कुणाशी अटॅच होईल, ZnCl2शी. इथं बॉन्ड ब्रेक होईल, कुठला कार्बोकॅटायन तयार होईल, इथं कार्बोकॅटायन तयार. हा कार्बोकॅटायन कसा असणार आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन असणार आहे. आणि मग ह्या Cl मायनस इथं येऊन अटॅच होईल का. पण आता एक गंमत बघा, इथं जो कार्बोकॅटायन तयार होईल त्याचा जो कार्बन आहे तो असिमेट्रिक आहे का चेक करा. ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जर असिमेट्रिक असेल तर तिथं तुमचं इन्व्हर्जन पण होऊ शकतं आणि रिटेन्शन पण. कसं, जेव्हा ह्याचा कार्बोकॅटायन तयार होईल तो कार्बोकॅटायन असा असेल का, बघा इथं कार्बन असेल, ह्या तीन प्लेनमध्ये तीन काय असतील, वेगवेगळे ग्रुप्स असतील का. इथं कोण असेल C2H5, इथं कोण असेल CS3 आणि इकडं कोण असेल H. हा C2H5 CS3 आणि H हे तिन्ही एका प्लेनमध्ये असतील का. मग इथं एम्प्टी ऑर्बिटल असेल का, Cl मायनस वरून येऊ शकतो, Cl मायनस खालून पण येऊ शकतो. बरोबर आहे का. आता काय होणार आहे, म्हणजे थोडक्यात काय, ज्या बाजूला OH आहे त्याच्या जागी Cl येऊ शकतो, किंवा ज्या बाजूला OH आहे त्याच्या विरुद्ध बाजूने येऊन Cl पण अटॅच होऊ शकतो. आपण एक इमॅजिन करूया, समजा OH इथं आहे, OH च्या जागी Cl आलं तर तुमचं स्ट्रक्चर काय तयार झालं, CS3C C2H5H Cl. किंवा असं पण प्रोडक्ट तयार होऊ शकतो की जिथं Cl उलट्या बाजूने येणार, बॅक साईडने येणार आहे, तर तिथं स्ट्रक्चर असेल का Cl C C2H5 CS3H. हे जर तुमचं रिटेन्शन असेल तर हे काय असणार आहे, इन्व्हर्जन असणार आहे. आणि जिथं रिटेन्शन आणि इन्व्हर्जनचा प्रोडक्ट तयार होतो, दिस इज कॉल्ड ॲज अ रासेमिक मिक्सचर. ह्याला आपण काय नाव देतो, रासेमिक मिक्सचर. लिहून घ्या बघू. चला रासेमिक मिक्सचर इथं तयार होणार आहे, लिहून घ्या तुम्ही. हा लिहून घ्या की. चलो लिहून घेतला, व्हिडिओ नेहमी पॉज करून लिहून घेत चला. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये HBr किंवा HI ऍड करून बघूया आपण. आता काय करूया, ल्युकास टेस्ट झाली आपली, अल्कोहोलमध्ये HBr किंवा HI ऍड करायचा आहे. व्हॉट इज द हेडिंग, आपलं हेडिंग काय होतं, रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड्स. आणि हायड्रोजन हलाइड 3 होते ना, HCl घेतलं होतं. आता काय करूया बघा, इथं CH3 CH CS3 OH प्लस HBr असेल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. काय होणार आहे बघा, हा बॉन्ड ब्रेक होईल, इथं बॉन्ड ब्रेक होईल, Br मायनस H प्लस OH मायनस C प्लस, हा Br मायनस इथे येणार, OH मायनस इकडे जाणार. किती सोपी रिॲक्शन आहे, बरोबर आहे ना. राहिलं काय तुमचं CS3 CH CS3 काय येईल इथं, Br प्लस H2. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड येणार आहे. इथं काय होईल तुमचं, आयसोप्रोपिल ब्रोमाइड येणार आहे. चला अजून एक रिॲक्शन बघूया मग, C2H5OH प्लस HI. चला रिॲक्शन करा, करा रिॲक्शन. काय होईल, C2H5I प्लस H2. मी स्क्रीनवरून पाठीमागे जातोय त्यावेळेला तुम्ही लिहून घ्या. घेतलं. आता एक नवीन गोष्ट लक्षात ठेवा, पॉइंट टू रिमेंबर, मी इथे हॅशटॅग करून ठेवतो, ROH प्लस समजा तुम्ही HI घेतलं तर काय तयार होईल, ROH प्लस HI घेतलं तर काय तयार होईल. परंतु इथं काही नसेल तर ठीक आहे, पण इथं रेड फॉस्फरस जर इथं घेतलेला असेल तुम्ही, बघा इथं काय घेतलं असेल तुम्ही, रेड फॉस्फरस घेतला असेल तर हा रेड फॉस्फरस इज अ
स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा कसा आहे? अतिशय स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. इथं तुमचं RI तयार होणार नाही, इथं तुमचं RH काय तयार होणार? तुमचं अल्केन तयार होणार. इथं काय तयार होईल? तुमचं अल्केन तयार होणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला एखादा अल्कोहोल दिलं आणि HI दिलं तर तुम्ही अल्किल हायड्राइड तयार करायचं, पण त्याच्या जर ॲरोवर जर रेड फॉस्फरस दिला असेल तर लक्षात ठेवायचं काय? रेड फॉस्फरस इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ह्याला काय करेल? अल्कोहोलला रिड्यूस करेल आणि का अल्कोहोलचं रिडक्शन केलं की काय मिळणार तुम्हाला? अल्केन्स मिळतील. ही रिॲक्शन आपल्याला बायोमॉलिक्यूलमध्ये सुद्धा आपल्याला काय करायची आहे? बघायची आहे. लक्षात आलं का? चलो लिहून घ्या बघू. मग समजा ही रिॲक्शन अशी दिलेली आहे, हीच रिॲक्शन अशा पद्धतीने दिली असती. C2H5OH प्लस HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस, तर काय तयार झालं असतं? बोला. C2H5OH प्लस HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस, तर रिॲक्शन काय झाली असती? इकडे बघा, याचं काय झालं असतं? याचं रिडक्शन C2H6 म्हणजे काय? हे इथेन तयार झालं असतं प्लस I2 प्लस H2. रिॲक्शन फक्त काय करायला लागले असते? आपल्याला बॅलन्स करायला लागले असते. लिहिलं का? चलो रिॲक्शन लिहून घ्या बघू. लिहिलं का? चलो बघा आता अशा काही रिॲक्शन ज्या ऑलरेडी आपण मागल्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे. आजचा आपला रिॲक्शनचा टाईप काय आहे? रिॲक्शन विच इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग ऑफ ROH बॉन्ड. कुठला बॉन्ड ब्रेक होणार आहे? R आणि OH मधला. मग ह्या R आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी रिॲक्शन कोणाकोणामध्ये अजून आहेत बघा. रिॲक्शन विथ PCl5 PCl3 and PBr3 and PI3 ह्या सोबतच्या रिॲक्शन्स ऑलरेडी रिॲक्शन्स झालेल्या आहेत. आणि कुठल्या? SOCl2. ह्या रिॲक्शन्स कुठं झालेत? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये डिटेलमध्ये आपण रिॲक्शन्स ह्या घेतलेल्या आहेत. त्याची सगळ्याची मेकॅनिझम सुद्धा तुम्हाला मी शिकवलेली आहेत. आता थोडंसं काय करूया, रिॲक्शन पटपट आपण बघत जाऊया. काय तयार होईल बघा. पहिल्यांदा रिॲक्शन PCl5 सोबत घेऊया. कुठला अल्कोहोल घ्यायचा आहे? काय करूया, रिॲक्शन्स भरपूर आहेत त्यामुळे दोन पार्टमध्ये डिव्हाइड करून घेऊया, म्हणजे तुम्हाला परत लिहून घेताना फायदा होईल. C2H5OH प्लस PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड काय तयार होणार तुमचं? C2H5Cl प्लस काय? H3PO3 सॉरी H3PO3 नाही तयार होणार. HCl प्लस POCl3. आठवते का रिॲक्शन? ही ऑलरेडी रिॲक्शन झालेली आहे. चलो मग आता फक्त ह्याच्यामध्ये कसं होणार आहे? PBr5 जर तुम्ही घेतलं किंवा PI5 घेतलं तर याच्या रिॲक्शन्स होणार नाहीत, कारण ही दोन कंपाऊंड तयार होत नसतात. अतिशय अनस्टेबल म्हणजे तयारच होत नाहीत. त्यामुळे याची रिॲक्शन्स तुम्हाला सिलेबसला नाहीये. मग आता आपण काय करूया, C2H5OH प्लस PCl3 जर तुम्ही घेतलं तर काय तयार होईल तुमचं? C2H5Cl प्लस H3PO3. रिॲक्शन फक्त काय करायला लागेल तुम्हाला? बॅलन्स करावी लागेल. इथं 3 घ्या, का तर 3 क्लोरीन आहेत. फॉस्फरस किती आहेत? एकच आहे. क्लोरीन इथं 3 आहेत. 3C2H5OH घेतलं की तुमची रिॲक्शन काय झाली? बॅलन्स झाली. रिॲक्शन लिहून घ्या बघू. चलो आता कोणासोबतची बघायची आहे? PBr3 किंवा PI3. PBr3 आणि PI3 हे दोघंही अतिशय अनस्टेबल असतात. त्यामुळे त्यांना काय करायला लागतं? इन सिटू प्रिपरेशन करायला लागतं. आपण बघितलेलं आहे. आणि इन सिटू प्रिपरेशन करण्यासाठी काय करावं लागतं? आपण ह्याला C2H5OH ह्याच्यामध्ये काय करायचं? रेड फॉस्फरस अँड Br2 ॲड करायचा. जेव्हा तुम्ही हा Br2 आणि रेड फॉस्फरस एकमेकांशी कंबाईन होतील, हे PBr3 तयार करतील आणि हे PBr3 लगेच ह्याच्यात ॲड होईल. जर तुम्ही असंच PBr3 घेतलं आणि ते C2H5OH मध्ये ॲड करताना म्हणजे अल्कोहोलमध्ये ॲड करताना आपण घेतलं की ते डिस्ट्रॉय झालेलं असणार आहे, म्हणजे ते अनस्टेबल आहे. मग त्याला काय करायचं? इन सिटू प्रिपरेशन. आणि हे इन सिटू प्रिपरेशन जे बघायचं आहे, कशाचं? इन सिटू प्रिपरेशन जे बघायचं आहे तर ते काय करायचं तुम्हाला? अल्किल हायड्राइडचा टॉपिक काढून बघितलं तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी ह्या रिॲक्शन सगळ्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. मग काय होणार आहे?
ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये जसं जसं PbR3 जसा जसा तयार होईल तसा तो स्वतः पटकन ऍड होईल, म्हणजे हा थांबेल का डिस्ट्रॉय व्हायला? नाही. मग काय होणार आहे? C2H5Br प्लस H3PO3 रिॲक्शन काय करायला लागणार तुम्हाला? बॅलन्स करायला लागणार. पण इथं रिॲक्शन बॅलन्सिंगचा विषय येणार नाही, इथं फक्त अल्किल हलायला आपल्याला गरजेचं आहे. अजूनही कुठलं अल्किल घ्यायचं आहे बघा इन सिटू प्रिपरेशनचं? C2H5OH इन अ प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस प्लस I2 ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून PI3 तयार होईल आणि ते PI3 लगेच हे तयार झालं की तुमचं काय तयार होणार? C2H5I तयार होणार आहे. राईट डाऊन दिस रिॲक्शन्स. थोडंसं भरभर वाटेल तुम्हाला, पण ऑलरेडी हे झालेलं आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केनमध्ये ऑलरेडी हे झालेलं आहे. आता लास्ट रिॲक्शन कोणासोबतची राहिली? SOCl2 सोबतची. रिॲक्शन कशी आहे? ROH प्लस SOCl2 इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन काय तयार होईल तुमचं? RCl प्लस HCl प्लस SO2. See, this reaction is called as a Darzern reaction. रिॲक्शनचं नाव काय आठवतंय का? Darzern reaction. And see, this is the preferred reaction for the chlorination of alcohol. हेही तुम्हाला आठवत असेल. एवढ्या सगळ्या रिॲक्शन करण्यापेक्षा ही रिॲक्शन करायची. का करायची तुम्हाला माहिती आहे? हे बघा, ह्या रिॲक्शन मध्ये 2 प्रोडक्ट तयार झाले. ह्या रिॲक्शन मध्ये 2 प्रोडक्ट, ह्या 3 प्रोडक्ट तयार झाले, 2 प्रोडक्ट तयार झाले. हे 3 प्रोडक्ट मध्ये आपल्याला हवा असलेला प्रोडक्ट आहे ना, हा सेपरेट करून घ्यावा लागेल. ह्या दोघांना वेगळं करावं लागेल. इथं 2 प्रोडक्ट आहेत, आपल्याला हवा असलेला कुठला? हा, तर ह्याला सेपरेट करून घ्यावं लागेल. इथं काय झाले? जे 3 प्रोडक्ट तयार झालेत त्या 3 प्रोडक्ट मध्ये हे कंपाऊंड HCl कसं तयार झालंय? ॲरोवर लिहिलाय गॅसियस स्टेटमध्ये. SO2 कसा लिहिलाय? गॅसियस स्टेटमध्ये. मग 2 कंपाऊंड गॅसियस स्टेटमध्ये तयार होत असेल तर ते निघूनच गेले ना. इथं सेपरेशनची आवश्यकता आहे का? प्रोडक्टच्या सेपरेशनची आवश्यकता नाही. दॅट्स वाय दिस इज अ प्रिफर्ड रिॲक्शन. लक्षात आलं का? लिहून घ्या बघू रिॲक्शन्स. घेतल्या का? See, this is all about the Lucas test and the preparation of the reactions of alcohol which involves the breaking of R-OH bond. याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रश्न असतील तर तुम्ही काय करा? प्रॅक्टिस करून घ्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल बघायचं आहे. ओके, थँक्यू.